नमस्कार, मी सुविधा तुमचं पुन्हा एकदा शिमल्यामधून स्वागत करत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुविधाची दुनिया। लास्ट ब्लॉग आपण जिथे एंड केला होता तिथे आम्ही ट्रेनमधून उतरलो होतो आणि बसमध्ये बसलो होतो अंबालावरून शिमल्याला येण्यासाठी। तर तिथून आम्ही जवळजवळ 11:30 वाजता वगैरे निघालो आणि त्याच्यानंतर मध्ये जेवायला वगैरे थांबलो आणि शिमल्यामध्ये पोहोचलो आम्ही संध्याकाळी 7 वाजता। तर आता फ्रेश वगैरे झालोय आम्ही आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता चाललो इथे मॉल रोडला। आम्ही मॉल रोडलाच रूम घेतली आहे, तर मॉल रोडला इथेच शॉपिंग किंवा असं थोडं एक्सप्लोर करायला चाललोय आणि त्याच्यानंतर बाकीची ठिकाणं जी फिरणार आहोत ती आम्ही उद्या फिरणार आहोत। तर स्टे ट्यून। आणि खूप जास्त थंडी आहे, तोंडातून बोलताना बाहेर पूर्ण वाफा निघतात, ते बाहेरचं पण मी शूट करतेच। तर स्टे ट्यून, हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्वानी, कसं वाटतं शिमल्याला? मस्त। थंडी आहे? हां, गर्मी आहे। बाबा पण आलेत आमच्या रूम मध्ये आणि इकडे आमचे हे पण रेडी झालेले आहेत। आहो हा, मी पण आता हँड ग्लोव्ज घालते। मॉल रोडला निघालोय आम्ही फिरायला, शॉपिंग करूया नाही तर बघूया, फक्त एक्सप्लोर करूया। खूप थंडी आहे, 60 डिग्री टेम्परेचर आहे। हँड ग्लोव्ज वगैरे घातले तर राईट हँडमध्ये हँड ग्लोव्ज घालताच येत नाहीत, कारण का फोन ऑपरेट नाही होत आहे त्याच्यामुळे। मस्त हवा दूर निघते, मस्त जाम भारी वाटतंय। आमची छोटी बाळ ह्या चर्च मध्ये, मॉल रोडलाच हा चर्च आहे, एकदम मॉल रोड वरतीच आहे। तर ह्या चर्चला आम्ही चाललोय, सगळे चढतायत। चलो हम भी जाते हैं, बघूया किती पायऱ्या आहे, जास्त उंच नाही वाटतं, बघूया किती पायऱ्या आहेत। थंडी लागते ना, त्याच्यामुळे जरा जरी पायऱ्या चढल्या ना तरी श्वास एकदम कोंडल्यासारखा होतोय। कोंडल्यासारखं म्हणजे एकदम दम लागतोय थोडं जरी। मग आमचं हॉटेल थोडं खाली आहे ना, तिथून 4-5 पायऱ्या चढून आलो तरी पण लगेच आम्हाला दम लागल्यासारखं फील होत होतं। पुन्हा आपला फ्लॅग बघायला मिळालेला आहे, किती मस्त आहे वरती, खूप छान आहे। हा चर्च आहे इथे, खूप छान आहे। पिलू, थंडी आहे का? हा, मस्त वाटते चर्च, लाईट वगैरे लावलं तर खूप छान दिसतंय। पण मे बी आता बंद झालंय, कारण आम्हाला उशीर झालाय। बाहेरूनच बघूया। आमचे बजरंगी भाईजान आलेत, हा मुन्ना आणि ही मुन्नी मुन्ना मुन्नी दोघांना घेऊन, दोघं दमली, दोघांना थंडी वाजायला लागली। मुन्ना मुन्नी आलोय जेवायला, इकडे सगळेजण बसले आणि आम्ही आहे बटर चिकन, रोटी आणि तवा चिकन, आणि इकडे सगळे बसले आहेत जेवायला, फुल बिझी, कोण बघतच नाही आहे कॅमेराकडे। सगळ्यांना भूक लागली आहे। मॉर्निंग, दिस इज नेक्स्ट डे आणि आम्ही निघालो आहोत आज स्पॉट्स बघायला। पहिले आम्ही जाणार आहोत मे बी नारकंडला स्नो मध्ये, आणि आता आम्ही, एक मिनिट मी स्टेप्स उतरते, आणि आता आम्ही निघालोय रूम वरून खाली नाश्ता वगैरे करून मग आम्ही जाणार आहोत। आणि मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते, आणि माझी मम्मा इकडे। आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते, एक मिनिट। हा आहे आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू, जबरदस्त एकदम। आणि इकडे सगळे उतरतायत, हा आहे व्यू, किती छान वाटते। वादियों में आ गए हम लोग, वादियों में। फक्त व्ह्यू बघायचे, व्ह्यू। हा 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 हा, हात पूर्ण फ्रीज झालेत, मला झूम पण करता येत नाही स्क्रीन वरती, एवढे हात फ्रीज झालेत। हा बस मधनं आमचा व्ह्यू आहे जाताना, आणि ही आहे आमची पूर्ण गँग। बाबा आमचे हॉट सीटर बसले तिकडे,
आणि इकडे सगळे आहेत. हाय, आम्ही इकडे ब्रेकफास्ट करायला थांबलोय आणि मागची सिनरी बघू शकता, काय जबरदस्त आहे. म्हणजे रिअल डोळ्यांनी इतकं सुंदर दिसतंय ना की मी एक्सप्लेन नाही करू शकत, इतकं सुंदर आहे. आणि इकडे ॲज युज्युअल प्रत्येक कोपऱ्यामध्ये फोटो सेक्शन चालू आहे, प्रत्येक कोपऱ्यामध्ये, कारण इतकी सुंदर सिनरी आहे ना, खूप छान. बघू शकता तुम्ही किती सुंदर सिनरी आहे. फुल रिलॅक्स मोड ऑन. लास्ट सीटवर बेड आहे, बेड सारखं केलंय, तिकडे मस्त बसले. हा हा हा, शिमला और वादिया, हाय हाय. नारकंडाला पोहोचलोय आम्ही. आणि इथे आता पुढे आमची ही बस आहे ना आमची, तर ही बस पुढे जात नाही. तर इथून आता आम्हाला त्यांच्या ट्रॅव्हल्सचे छोटे छोटे बस असतात ना, ते करायला लागतात. त्यांची जबरदस्ती अशी, किती बोलतील तेवढेच पैसे द्यायचे असं. तर आता बघूया, त्यांचं काहीतरी बोलणं चालू आहे. काय बोलायचं आहे? हा, मामांनी तिथे तोंडावर बर्फ मारला. ते तिला खुशी झाली आहे. इकडे साईडला ये. तर आता आम्ही इथून बघूया, त्यांच्या गाडीने वरती जाऊया, जिकडे ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात त्या, आणि त्या पण मी तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. आमचे श्लोक दाखव. श्लोक बर्फ घेऊन आलाय. स्माइलीला दाखवा, तिथे दाखवा. तेच करायला आम्ही आलोय. आता इथे माझ्या मामाच्या मुलींचं चालू आहे हे काय बोलतात याला, झिप लाईनिंग. मी एवढे एक्साइटेड आहे की नाव पण विसरली. आणि आता ह्याच्यानंतर आम्ही चाललोय. बघू, मिलीला तिथून सांगितलं शूट करायला, बघू किती दिसतंय त्याच्यामध्ये माहित नाही. पण मिलीन तिकडे दूर आहे, त्याला तिकडनं सांगितलं शूट करायला. ये फर्स्ट एक्सपिरियन्स. साक्षी आणि मी दोघी चाललोय. हो, मामाला हाय कर. आईच्या गावाचा चल. झिप लाईनची ऍक्टिव्हिटी झाली आहे. सोनी, कसं वाटतं स्नो मध्ये? मस्त वाटतंय. किती पडलीस? मस्त. खूप पडलीस? अरे वा वा. चला आता आपण जाऊया इग्लू मध्ये. हे बघा बर्फ. ए थाप, मम्माच्या अंगावर थाप, तुला पण थाप करते मी. स्नो खूप छान वाटतंय. सगळीकडे स्नो स्नो आहे. बर्फ खूप मस्त वाटते. खूप थंडी पण आहे, खूप थंडी वाजते. आम्ही इकडे मध्ये आहे आणि इकडे खूप जास्त थंड आहे, खूप जास्त थंड आहे ना सोना. चला बाहेर जाऊया, थंडी वाजते खूप. ना
मी माझा हात दिले ते मला बनवायचं. 4 डिग्री टेम्परेचर आहे आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या. फुल लॉन मजा आली, फुल लॉन मजा. आणि आता इथून आम्ही चाललोय कुफरीला. बहुतेक वरती नाही जाणार आहोत कारण का हॉर्स रायडिंग वगैरे कोणाला करायची नाहीये, त्याच्यामुळे खालीच बघूया आणि नंतर जाणार आम्ही जेवायला. आपण काय करायचं मस्त जेवायचं. आलो आम्ही पण लेट झाला, घोडे वगैरे बंद झाले आणि आम्हाला वरती काही घोड्यांच्यात जायचं नाहीये. पण थंडी कशी आहे? गुलाबी 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 थंडी. व्हिडिओ चालू आहे. फुल थंडी आहे. सगळे सगळे कुडकुडलो कुफरीला. पण आता लेट झालं आम्हाला, वरती काय जायचं नाही आम्हाला. बर्फ दाखवा पलीकडला. हा बर्फ दाखवते. इकडे बर्फ आहे खूप पडलेला, पण बोलायची ताकद नाही, इतकी थंडी वाजते. हात पूर्ण होतात, खूप थंडी वाजते. व्हिडिओ काढली, व्हिडिओ मध्ये आले बघ. खूप थंडी खाऊन आम्ही आलोय मॉल रोडला, जिथे आम्ही राहतोय तिथे. ते लक्कर बाजार आहे ना, लक्कर बाजारच्या इथेच आम्ही राहिले होते. लक्कर बाजार मध्ये आम्ही आता चाललोय शॉपिंग करायला. बघूया कोणाला काय काय घेतोय काय. खूप महाग आहे पण इकडे सगळ्या गोष्टी आहे ना, नॉर्मल रेट पेक्षा खूप महाग आहेत सगळ्या. बघतोय आता काय काय करतोय शॉपिंग. ते हे लक्कड बाजार. पण इकडे प्रॉब्लेम एकच आहे की हे मार्केट, इथले सगळे मार्केट रात्री 9 वाजता बंद होतात आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद होतात. म्हणजे लेट जर यायचंय तर काहीच इकडे भेटत नाही. हे इकडे हा आहे लक्कड बाजार आणि फिक्स रेट आहे. कुठल्या शॉपमध्ये 1 रुपया पण कमी नाही करत, कुठेच काहीच नाही कमी करत, सगळीकडे फिक्स रेट. शॉपिंग करून डिनर वगैरे करून आलोय आम्ही रूम वरती. आता काही करायची इच्छा नाही, पूर्ण गारटले. आता मी झोपतोय आणि आय होप तुम्हाला आमचा हा शिमल्याचा फर्स्ट आणि सेकंड डेचा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्मरणी माझी कॅट आलेली आहे बघायला आरशामध्ये मम्मा काय करते ते. हो, आणि रूम टूर मला द्यायची आहे ती उद्या. मी सकाळी फ्रेश होऊन मस्तपैकी रूम टूर देईल. बाय बाय, गुड नाईट.